नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सरळ सेवा टॉपर यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी मार्च महिन्याच्या. या अगोदर आपण चालू घडामोडी ज्या बघितल्यात, तर त्या मार्च महिन्याच्या भाग एक होता. हा जो आहे आपला, हा भाग दोन आहे. या आपण ज्या भाग एक मध्ये बघितलं तर ते मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या 1 तारीख ते 15 तारखेपर्यंतच्या चालू घडामोडी होत्या. आता आपण 15 तारखेपासून पुढच्या पूर्ण चालू घडामोडी यामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर महाराष्ट्राच्या काही घडामोडी, महत्त्वाच्या नियुक्त्या आणि पुरस्कार, त्यानंतर खेळ. आणि याची सुद्धा PDF तुम्हाला आपल्या वेबसाईटवर आणि टेलिग्रामवर मिळून जाईल. तर चला मित्रांनो, चालू करूया आपण. सुरुवातीला बघूया आंतरराष्ट्रीय घडामोडी. तर त्यामध्ये त्यामध्ये भारत आणि चीन यांची 33वी WMCC ची जी बैठक आहे, तर ती बैठक 25 तारखेला चीनमध्ये, चीनची जी राजधानी आहे बीजिंग येथे पार पडली. तर भारत आणि चीन यांच्यातील 33वी WMCC म्हणजे वर्किंग मॅग्निझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन ऑन बॉर्डर अफेअर्स, या बैठकीचे आयोजन बीजिंग येथे 25 जानेवारी रोजी करण्यात आले होते. या बैठकीत दोन्ही देशांनी सीमारेषेवरील शांतता आणि स्थिर राखण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरवले. म्हणजे बैठकीचा उद्देश काय होता? तर बैठकीचा उद्देश आणि मुद्दा हा होता. त्यानंतर याचं भारताकडून प्रतिनिधित्व कोणी केलं, तर गौरांग लाल दास, संयुक्त सचिव परराष्ट्र मंत्री. आणि चीनचं प्रतिनिधी कोणी केलं, तर चीनचे परराष्ट्र मंत्री अं, मंत्री हाँगकाँग लियांग यांनी. तर चला आपण पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे आपली, IOCच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला अध्यक्षपदी राहिलेल्या आहेत. तर किस्ट्री कोविंट्री यांना इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी IOCच्या अध्यक्षपदी निवडले गेले. आणि या पदावर निवड झालेला पहिला महिला आणि पहिला आफ्रिकन व्यक्ती हा आहेत. पहिल्या महिला पण आहेत आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती पण आहे. यांची निवड कधी झाली, तर 20 मार्चला. आणि मित्रांनो, ही जी निवड झाली, तर ही किती, 8 वर्षासाठी निवड झालेली आहे त्यांची. तर निवड प्रक्रिया 144व्या IOC सत्रात, म्हणजे हे जे निवड प्रक्रिया जी झाली, तर 144 ऑलिम्पिकचं सत्र होतं. ग्रीसच्या कोस्टा नॉव्हिमध्ये एकाच मतदान फेरीत 97 पैकी 49 मते मिळून त्या निवडून आल्यात. तर किस्टिकोविंटो यांचा जन्म 16 सप्टेंबर 1983 चा आहे. आणि त्या या खेळामध्ये, स्विमिंगमध्ये, त्यांना ऑलिम्पिकमध्ये त्यांना 7 सुवर्ण पदक जे आहे, तर ते 7 ऑलिम्पिक पदक मिळालेले आहे. त्यापैकी 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य असे पदक त्यांना मिळालेले आहेत. आणि ते त्या झिम्बाब्वे जो देश आहे, त्या देशाच्या क्रीडा, कला आणि मनोरंजन मंत्री 2018 पासून आहेत. त्यानंतर IOC जे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे, त्याचे सदस्य पण आहेत 2012 पासून. तर आणि कोविस्टो यांच्या निवडीमुळे IOCच्या 131 वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला ह्या IOCच्या अध्यक्षपदी राहिलेल्या आहे. आणि त्यांची अध्यक्षपदी ही 8 वर्षासाठी असेल, जून 2024 25 पासून, 24 जून 2025 पासून. तर चला आपण पुढची न्यूज बघूया. पुढची जी न्यूज आहे मित्रांनो, ती आहे जागतिक आनंद अहवाल 2025. तर हा जो आनंद अहवाल आहे, हा कोणी सादर केलाय, तर प्रोफेसर जॉन इमॅन्युएल डे नीव, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने हा अहवाल जो आहे, तर तो सादर केलाय 20 जानेवारी 2025 रोजी. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय, तर जागतिक आनंद अहवालामध्ये फिनलँड हा देश सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून पहिले स्थान त्या देशाला मिळाले. तर भारत हा 118व्या स्थानावर आहे.
भारताची स्थिती जी आहे 2024च्या तुलनेमध्ये वाढलेली आहे. तर 2024 मध्ये 126व्या स्थानावर होता आणि आता 2025 मध्ये 118व्या स्थानावर भारत हा आलेला आहे. तर पुढची आपली जी न्यूज आहे ती आहे भारत आणि मलेशियाच्या 14व्या EDMच्या बैठकीचे अध्यक्षपद. भारत आणि मलेशिया यांनी 14व्या EDMMचे बैठकीच्या अध्यक्षपदी राहिलेले आहेत. तर काय सांगितलं आपण ते बघूया. भारत आणि मलेशिया 2025 मध्ये दहशतवादी विरोधी अ, आसियान संरक्षण मंत्र्याची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये अ, भारत आणि मलेशिया हे अध्यक्षपद भूषवतील. भारताची ही पहिलीच वेळ होती जेव्हा त्याने या गटाचे सहअध्यक्षपद स्वीकारले. आणि ही जी बैठक आहे तर ही कधी पार पडली? 19-20 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे ही बैठक आयोजन करण्यात आली. तर ही बैठक काय आहे मित्रांनो? आसियन डिफेन्स मिनिस्टर्स मीटिंग, आशिया संरक्षण मंत्र्यांची बैठक. तर ह्या बैठकीचं जे अध्यक्षपद आहे ते अध्यक्षपद भारत आणि मलेशिया दोघांनी पण म, भूषवलंय. आणि भारताने पहिल्यांदाच जे अध्यक्षपद आहे तर ते स्वीकारलेलं आहे. यामध्ये 10 आसियान देश सदस्य आहेत. त्यानंतर तिमोर लेस्ते आणि आशियान सचिवालय देखील या बैठकीत सहभागी झाले होते. मलेशियामध्ये 2026 मध्ये. तर या बैठकीमध्ये काय काय घोषणा झाल्या? तर मलेशियामध्ये 2026 मध्ये टेबल टॉप सराव आणि भारतामध्ये 2027 मध्ये फील्ड ट्रेनिंग सराव आयोजित करण्याचा निर्णय सुद्धा येथे घेण्यात आलाय. आणि EWG हे जे बैठकीतील तज्ञ कार्यगट, एक्सपर्ट वर्किंग ग्रुप, याचे अध्यक्षपद म्हणून भारत आणि मलेशिया आहे. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती आहे ग्लोबल फ्री स्पीच इंडेक्स 2025. तर ग्लोबल फ्री स्पीच इंडेक्स जो आहे मित्रांनो हा कोणी सा हा कोणी सादर केलाय? तर अमेरिकेतील स्वतंत्र थिंक टँकने ऑक्टोबर 2024 मध्ये हा अहवाल तयार केलेला आहे. आणि हा अहवाल सादर कधी केला? तर 19 मार्च 2025 ला केला. आणि भारताचा यामध्ये 24वा क्रमांक आहे 33 देशापैकी भारताचा 24वा क्रमांक आहे ग्लोबल फ्री स्पीच इंडेक्स मध्ये. भारताचा एकूण स्कोअर किती आहे याच्यामध्ये? तर 62.65.6 एवढा आहे. आणि दक्षिण आफ्रिका आणि लेमबोंग यांच्या दरम्यान तो आहे. आणि सर्वोच्च स्थानावर कोण आहे? तर नॉर्वे आणि डेन्मार्क हे दोन देश सर्वोच्च स्थानावर आहे. आणि सग या देशांनी पण चांगला स्कोअर मिळवलेला आहे, हंगेरी आणि व्हेनेझुएला यांनी. त्यानंतर आपली पुढची जी न्यूज आहे तर ज्या सुनीता विल्यम्स यांचा अंतराळाचा प्रवास जो आहे तो आपण जाणून घेऊया. तर 1988 मध्ये सुनीता विल्यम्स यांची नासा अंतराळ यात्री म्हणून निवड झाली. आणि यांचं मूळ गाव जे आहे तर ते आपल्या भारतामध्ये गुजरात या राज्यामध्ये आहे. त्यानंतर त्यांनी काही मोहीम केल्या तर त्या सुरुवातीला त्यांची पहिली मोहीम 2006 ते 7 मध्ये झालेली आहे. त्या मोहिमेची माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर दुसरी पण मोहीम झाली, ती मोहीम 2012 मध्ये झालेली आहे. त्यानंतर तिसरी मोहीम जी आहे आता झालेली 2024 ते 25 मध्ये, ज्या अंतराळात अडकल्या होत्या त्याबद्दल ही मोहीम आहे. तर ही जी मोहीम आहे ही बोईंग स्टार द्वारे क्रू फ्लाईट टेस्ट मिशनसाठी ही मोहीम झाली होती. आणि ही 8 दिवसाची मोहीम 286 दिवसापर्यंत वाढली. त्यानंतर त्या परत कधी आल्या? तर 18 मार्च 2025 रोजी स्पेस एक्स या क्रूद्वारे त्या परत आल्यात. तर त्यांची कामगिरी काय आहे? त्यांनी तिथं काय केलं मग एवढ्या 286 दिवसामध्ये? तर 322 दिवसाहून अधिक त्या तिथं होत्या. त्यानंतर त्यांनी स्पेस वॉक केलाय 50 तास 40 मिनिटं. आणि स्पेस वॉक करणाऱ्या ह्या अंतराळामध्ये दुसऱ्या महिला आहेत, दुसऱ्या क्रमांकाच्या.
आणि पहिला महिला अशा आहेत की ज्यांनी अंतराळात मॅरेथॉन आणि ट्रायलथॉन पूर्ण केले. त्यानंतर यामध्ये त्यांच्यासोबत पायलट कोण होते तर बुच विल्यम्स हे त्यांच्यासोबत पायलट होते. आणि ही जी मोहीम आहे ही नासा आणि बोईंग या कंपनीने संयुक्तरित्या हा प्रकल्प म्हणजे हा दोघांनी मिळून ही मोहीम जी आहे तर ती पार पाडली आणि हे मिशन स्टार लायनर या नवीन अंतराळयान मानवी चाचणीसाठी होते. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती आहे गोल्ड मर्क्युरी पुरस्कार 2025. तर गोल्ड मर्क्युरी जो पुरस्कार आहे मित्रांनो 2025चा, तो कोणाला मिळाला तर दलाई लामा यांना मिळालाय. तर आपण बघूया काय आहे. तर 2025चा प्रतिष्ठित गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तिबेटी आध्यात्मिक नेते 14वे दलाई लामा तेन्झिन ग्लास्को यांना सन्मानित करण्यात आला. हा पुरस्कार शांतता, अहिंसा, करुणा आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठीचा आजीवन योगदानासाठी प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे नाव काय आहे तर गोल्ड मर्क्युरी पुरस्कार. आणि कोणाला दिलाय तर 14वे दलाई लामा यांना दिलाय. पुरस्कार प्रदान करणारी संस्था गोल्डन मर्क्युरी इंटरनॅशनल. आणि हा पुरस्कार कधी देण्यात आला तर 31 मार्च 2025 रोजी. आणि कुठं देण्यात आलाय तर हिमाचल प्रदेशमध्ये देण्यात आलाय. त्यानंतर पुरस्कार मिळण्याचे काय कारण आहे तर जागतिक शांतता वाढवणे, करुणा व अहिंसा चा प्रचार, पर्यावरणीय संवर्धनासाठी कार्य, आंतरधर्मीय संवादासाठी योगदान. आणि याचं स्वरूप काय आहे तर गोल्ड मर्क्युरी पुरस्कार मुख्यत्वे सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि जगभरातील मान्यता स्वरूपात दिला जातो. याची रोख रक्कम वगैरे काही नाहीये. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा एक सन्मान आहे. त्यानंतर एम. एफ. हुसेन यांच्या चित्राची विक्री झाली आणि ही विक्री किती रुपयाला झाली तर 118 कोटी रुपयाला ही विक्री झाली. आणि हे M. F. हुसेन कुडलचे आहेत तर हे महाराष्ट्रामधले पंढरपूर या गावातील ते आहेत. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1995 नाही 1915ला झालेला आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे मकबूल फिदा हुसेन, M. F. हुसेन. आणि हे चित्र जे विकले गेले ते कधी विकलं गेलं तर मार्च 2025 मध्ये न्यूयॉर्कच्या क्रिस्टीज निलामीत हे चित्र विकलं गेलं. आणि हे चित्र 118 कोटी रुपयाला विकलं गेलं. चित्रामध्ये त्या चित्रामध्ये काय आहे मित्रांनो तर एक ग्राम कथा आहे. ग्राम भारतीय ग्रामीण जीवन दाखवलेले आहे. आणि त्याची लांबी जी आहे तर 14 फूट असून त्याला 13 पॅनल्स आहेत. आणि या चित्राचा इतिहास काय आहे तर 1950 मध्ये हे चित्र तयार केलं. आणि 1950 मध्ये दिल्लीतील एका प्रदर्शनामध्ये त्यांनी ते चित्र प्रदर्शित केलं. आणि त्यावेळेस ते चित्र जे आहे तर ते कोणी घेतलं, लिओन इलियास ओलोडास्की यांनी ते चित्र त्या दिल्लीच्या प्रदर्शनामधून घेतलं. आणि हे कोण आहेत तर हे नॉर्वे देशातील एक डॉक्टर आहे आणि कला संग्राहक आहेत. तर यांनी काय केलं, हे चित्र खरेदी केलं 1950ला. आणि 1964ला त्यांनी ते चित्र काय केलं तर दान केलं ऑस्कोल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये. आणि त्यानंतर मग आता काय झालं, याची निलामी झाली आणि या निलामीत 118 कोटी रुपये त्यांना मिळाले. मग ते 118 कोटी जे मिळाले तर त्यामधून ते आता काय करताय, ते त्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा उपयोग डॉक्टरच्या प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी केला जाईल. आणि हे कुठं उभारलं जाईल तर नॉर्वेमध्ये, या देशामध्ये ते उभारलं जाईल. आणि त्याला नाव कोणाचं दिलं जाणार आहे तर डॉक्टर लिओन इलियास वॉलोडास्की यांचं नाव त्याला दिलं जाणार आहे. तर हे आपल्याला महत्वाचं कशासाठी की हे चित्र जे बनवलंय ते कोणी बनवलंय, M. F. हुसेन यांनी हे चित्र बनवलेलं आहे 1950 मध्ये. त्यानंतर पुढची आपली न्यूज आहे 2025 आशियाई फिल्म पुरस्कार. तर हा सोहळा कधी पार पडला तर 16 मार्च 2025 रोजी हाँगकाँगमध्ये हा सोहळा पार पडलाय. आणि याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलाय तर ऑल वी इमेजिन ॲज लाईट हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय. आणि हा जो चित्रपट आहे ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट हा एक आंतरराष्ट्रीय सहनिर्मित चित्रपट आहे.
ज्यात भारत, फ्रान्स, नेदरलँड आणि लक्झेंबर्ग या चार देशांचा सहभाग आहे. हा चित्रपट संशय, दुःख आणि आशेचा संयोग असल्याच्या कथा घेऊन आला आहे. चित्रपटाने 2025 आशियाई फिल्म पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार जिंकलाय. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जे आहेत तर ते यशोदा दे यांची या मूवीसाठी जे दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव आहे तेकी कोमेत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता सियन लाऊ हाँगकाँगचे आहेत. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जे आहेत तर शहाना गोस्वामी हे आहेत. कोणत्या मूवीतल्या तर संतोष या मूवी मधल्या. आणि सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक कोण आहेत तर संध्या पुरी या आहेत. त्या पण संतोष या मूवी मधल्या. त्यानंतर आपली पुढची न्यूज आहे तर गुंटर प्लोश यांनी 2025 स्टॉकहोम वॉटर प्राइज जिंकलेला आहे. तर गुंटर प्लोस हे एक जलशास्त्रज्ञ आहे. त्यांना 2025चा स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळाला आहे. आणि या पुरस्काराचे नाव स्टॉकहोम वॉटर प्राइज आहे. वर्ष 2025 त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार कोणी दिलाय तर स्टॉकहोम वॉटर फाउंडेशन स्वीडन देशाचा हा पुरस्कार आहे. पुरस्कार कोणी दिलाय तर स्वीडनचा राजा कार्ल एक्सफिआय गुस्टफ यांनी हा दिलाय. आणि 2025 मध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि या पुरस्काराची रक्कम काय आहे तर 1,50,000 डॉलर आणि काचेचा शिल्प ट्रॉफी या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि हे आहेत गुंटर ब्लॉइश. त्यानंतर आता आपण बघूया काही राष्ट्रीय घडामोडी. आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी संपल्यात. तर राष्ट्रीय घडामोडी महत्वाच्या काही घडामोडी आहेत. तेलंगणात ओबीसी आरक्षणात जे आहे तर ती वाढ झालेली आहे. तेलंगणाच्या सरकारने 2024च्या उत्तरार्धात 50 दिवसाच्या कालावधीत जातीय जनगणना केली. मित्रांनो, हा एक महत्वाचा पॉईंट आहे जातीय जनगणनेचा. तर जातीय जनगणना आपल्याला माहिती आहे सगळ्यात सुरुवातीला बिहार या राज्यामध्ये झाली 2022ला. त्यानंतर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये झाली आणि 3 नंबरला तेलंगणा या राज्यामध्ये झाली. तर तेलंगणा राज्यामध्ये 50 दिवसामध्येच ही जनगणना जी आहे तर जातीय जनगणना पार पडली 2024 मध्ये. ठीक आहे. तर त्यामध्ये काय समजून आलं की जे मागासवर्गीयांची लोकसंख्या किती आहे तेलंगणामध्ये तर 56.36 एवढे आहे असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जाहीर केले. तर त्यामुळे त्यांनी काय सांगितलं त्यांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी साठी 42% आरक्षण त्यांनी जाहीर केले. तर ते आरक्षण आधी किती होतं 23% एवढं होतं. ते आता थेट त्यांनी 42% केलंय. तर एवढी त्यांनी त्यामध्ये वाढ केली. हा एक पॉइंट आहे तर तो आपल्याला माहिती असू द्या. आपल्याला म्हणजे क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे ज्याने 15 दिवसाच्या कालावधीत जातीय जनगणना पूर्ण केली. आणि आता बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांनी केलेली आहे. तर आपल्याला बिहार सहसा जास्त माहित आहे तर आपण बिहार करू शकतो. तर हा एक पॉईंट त्यासाठी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती आहे आयुष्यमान भारत योजना. आयुष्यमान भारत योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी अं, झारखंड येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला सुरुवात केली होती. योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर गरीब व दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. पण ही जी योजना आहे ही दिल्ली आणि ओडिसा या दोन राज्यांनी स्वीकारली नव्हती. परंतु एप्रिल 2025 मध्ये या दोन राज्यांनी ही योजना जी आहे तर ती स्वीकारली. आणि ही योजना फक्त आता पश्चिम बंगाल हे एकमेव असं राज्य आहे की ती योजना अद्याप सुरू नाहीये. आणि या योजनेचा लाभ कसा आहे तर प्रति कुटुंब 10 लाख प्रति कुटुंब त्यांना ते दिलं जातं. तर कसं दिलं जातं 5 लाख केंद्र सरकार देतं आणि 5 लाख जे आहे तर ते राज्य सरकार देतं. ओडिसाने 2025 मध्ये ही योजना स्वीकारली आणि 34वे राज्य बनले. आणि दिल्लीने पण योजना स्वीकारून 35वे केंद्रशासित प्रदेश दिल्ली बनलेला आहे. तर पुढची न्यूज आहे आपली सर्व करुणा एक्सरसाइज वरुणा. वरुणाची ही जी एक्सरसाइज होती त्याची ही 23वी आवृत्ती होती. आणि हा एक द्विवार्षिक नौदल सराव आहे.
आणि तो कधी पार पडला तर 19 ते 22 मार्च रोजी हा सराव पार पडलाय अरबी समुद्रामध्ये. ठीक आहे. आणि या सरावाची सुरुवात कधीपासून झाली तर 2001 पासून झालेली आहे. त्यानंतर हा सराव कोणामध्ये पार पडला तर इंडिया आणि फ्रान्स या दोन्ही देशामध्ये हा सराव पार पडलाय. ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे. बाकीचे मुद्दे जे घेतले ते तुम्ही नंतर बघून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा जो सराव आहे तो भारत बांगलादेश मधला सराव आहे. तर त्या सरावाचं नाव काय आहे, बांगो सागर. आणि याची आवृत्ती कितीवी आहे ही या वर्षाची तर 5वी आवृत्ती आहे. आणि या सरावाची सुरुवात कधी झाली तर 2019 मध्ये झाली. 2025 ची ही 5वी आवृत्ती आहे. आणि हा बंगालच्या उपसागरामध्ये हा सराव पार पडलाय. ठीक आहे. तर एवढ्याच गोष्टी यासाठी इथे महत्वाच्या आहे. याचं नाव, सराव झाला कधी, हे तुम्ही बघून घ्या बाकीची माहिती. त्यानंतर इंदोरमध्ये भारतातील पहिला ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट जो आहे तर तो सुरू करण्यात आलाय. तर मित्रांनो, ही एक आपल्यासाठी महत्वाची न्यूज आहे. 10 मार्च 2025 रोजी इंदोरमध्ये भारताचा पहिला ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट जो आहे तो करण्यात आलाय. आणि हा प्लांट जो आहे तर स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलवर आधारित आहे. हा प्लांट इंदोरच्या बिचोली आपसी येथे उभारण्यात आलाय. बिचोली आपसी या शहर किंवा गावामध्ये हा प्लांट जो आहे तर तो चालू केलाय. याचे उद्दिष्ट काय आहे तर जे लाकूड, फांद्या, फुले यांच्यापासून यांचा उपयोग करून ते खते वगैरे बनवणार आहेत. याच्या म्हणजे हा त्याचा उद्देश आहे. आणि या प्रकल्पामध्ये इंदोर महानगरपालिका ग्रीन वेस्ट पुरवठा आणि वाहतूक करेल. आणि हा प्लांट जो आहे तर तो कोण उभारणार आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा प्लांट उभारला आहे आणि ते चालवणार पण हीच कंपनी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची न्यूज आहे ही संसद भाषिणी करार. हा करार कधी झालाय तर 18 मार्च 2025 रोजी हा करार झालाय. आणि करार कोणामध्ये झालाय तर लोकसभा सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यामध्ये करार झालाय. कराराचं नाव आहे संसद भाषिणी. कराराचं उद्दिष्ट काय आहे तर संसदमध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. मग त्यावेळेस काही वेगवेगळे खासदार असतात. त्यांच्यामध्ये चर्चा होताना भाषामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी त्यांनी काय केलं, सर्व लोकांनी संसदेमध्ये चर्चा समजावी म्हणून AI वापरून संसदेच्या भाषणांचे वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणे हे या भाषिणी कराराचे उद्देश आहे. मग याच्यामधून काय काय होऊ शकते, स्पीच टू टेक्स्ट भाषांतर होऊ शकतं, स्पीच टू स्पीच भाषांतर होऊ शकतं. त्याच्यानंतर AI चॅटबोट, स्वयंचलित सारांश, म्हणजे एकदम मोठी काही गोष्ट असेल तर त्याला छोट्या नोट्स टाईप मध्ये आपण, जसं की आता ही न्यूज पण भरपूर मोठी होती पण मी एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला इथं तुमच्या समोर आणून दिली त्या टाईप मध्ये. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती केंद्र सरकारने मंजूर केली लो व्हॅल्यू भीम UPI प्रोत्साहन योजना. तर ही योजना काय आहे बघू आपण. ही योजनेला कधी मंजुरी मिळाली तर 19 मार्च 2025 रोजी या योजनेला मंजुरी दिली. आणि या योजनेला मंजुरी 2025 मध्ये मिळाली असली तरी ती योजना जी आहे ती कोणत्या वर्षासाठी लागू असणार आहे, 2024 आणि 25 या आर्थिक वर्षासाठी ही योजना लागू असणार आहे. तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, लहान व्यापाऱ्यामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्यासाठी UPI व्यवहारांना प्रोत्साहन देणे. आणि त्यामध्ये काय होणार आहे तर ज्यावेळेस समजा 2000 पर्यंतच्या प्रत्येक UPI व्यवहारावर 0.15% इतकी प्रोत्साहन रक्कम, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, असतात ना ते पेटीएम ऍप वरून समजा आपण स्कॅन करून काही अमाऊंट स्कॅन केलं आणि अमाऊंट पे केली तर आपल्याला 2 रुपये 4 रुपये येतात. तर त्या टाईप मध्ये म्हणजे ही योजना तीच आहे. हे जे भीम UPI आहे भारत सरकारचं आहे आणि त्यांनी काय केलं, लो व्हॅल्यू भीम UPI प्रोत्साहन एक योजना चालू केली. आणि त्या योजने म्हणजे दोन 2000 रुपये समजा आपण ट्रान्झॅक्शन केलं तर त्या 2000 रकमेच्या 0.15% एवढं आपल्याला रिटर्न भेटेल, किंवा ते 2 रुपये 5 रुपये काय भेटतात तसं भेटून जाईल. त्यानंतर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर बँकांना त्यांच्या योजनेत प्रगती दाखवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील. जसं की
बँकेचं जे सर्व्हर आहे हे कमीत कमी 99.5% चालू पाहिजे. म्हणजे पूर्ण एक वर्षाच्या 2024 ते 25 या कालावधीसाठी अं, जर त्यांना हे चालू करायचंय भीम UPI, तर त्यांच्यासाठी त्यांना त्यांचं सर्व्हर जे आहे तर 99.5% चालू पाहिजे. आणि तांत्रिक समस्यामुळे ते 0.75 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे त्यापेक्षा जास्त त्यांचं सर्व्हर बंद नाही राहिलं पाहिजे, आणि यापेक्षा पण कमी ते एवढं ते चालू पाहिजे. 99.5% ते कार्यरत असलं पाहिजे त्यांचं सर्व्हर बँकांचं. म्हणजे व्यवहार करताना अडचण नाही आली पाहिजे. त्यानंतर गोरखपूर अणु प्रकल्प. तर उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हरियाणातील गोरखपूर गावात उभारला जात आहे. हा प्रकल्प हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील गोरखपूर गावात स्थित आहे, ज्याचे औपचारिक नाव आहे गोरखपूर हरियाणा अणुविद्युत परियोजना. ठीक आहे. तर हा जो प्रकल्प आहे मित्रांनो, हा उत्तर भारतातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे, आणि हा हरियाणामध्ये गोरखपूर गावात उभारला जात आहे. प्रकल्पाची रचना क्षमता, या प्रकल्पात एकूण 4 युनिट आहे, ज्यात प्रत्येक युनिट क्षमता ही 700 मेगावॉट, म्हणजे एकूण 2800 मेगावॉट एवढी आहे. प्रथम टप्प्यातील 2 युनिट्स जे आहे तर ते 2028 ते 29 मध्ये सुरू होण्याची अशी अपेक्षा होती, पण आता 2032 मध्ये हे सुरू होणार आहे. आणि जे दुसरे 2 युनिट्स आहे तर ते 2036 पर्यंत त्यांचे नियोजन आहे. आणि या प्रकल्पाची उद्घाटन कोणी केलं होतं, तर प्रकल्पाची स्थापना 2014 मध्ये झाली होती. ही जे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते झाली होती. त्यानंतर प्रथम टप्प्याचे बांधकाम 2018 मध्ये सुरू झाले होते, परंतु विविध कारणामुळे प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी वेळेत वाढ झाली आहे. पण पहिल्या टप्प्याचे काम जे आहे तर 2032 मध्ये ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपण इथं काय केलंय, काही महत्वाचे जे अणुप्रकल्प आहेत, काही चालू आहेत, काही झालेले आहेत, तर त्याबद्दल आपण इथं माहिती घेतली. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता झैला अणुप्रकल्प. या प्रकल्पासाठी फ्रेंच टेक्नॉलॉजी वापरण्याची योजना आहे. आणि ही जे अणुप्रकल्प आहे तर हा 2025 मध्ये सुरू होणार आहे. कुठं आहे हा, तर महाराष्ट्रामध्ये आहे. आणि फ्रेंच टेक्नॉलॉजी वापरणार आहे झैला अणुप्रकल्प. आणि यात 6 युनिट्स आहे. एक युनिटची क्षमता किती आहे, 1650, टोटल 9900 मेगावॅट. आणि दुसरा जो अणुप्रकल्प आहे तो आहे भाभा अणुप्रकल्प विस्तार. हा वर्ध्यामध्ये होणार आहे. आणि याचे 2 युनिट्स आहे. टोटल क्षमता 1400, एका युनिटची 700. 2026 मध्ये याचं काम चालू होणार आहे. त्यानंतर पुढलची आपली जी न्यूज आहे ती आहे तमिळनाडूच्या अर्थसंकल्पात वापरले तमिळ रुपया चिन्ह. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं रुपयाचं चिन्ह जे आहे ते हे आहे, ठीक आहे. पण तमिळनाडू सरकारने काय केलं, 2025-26 जे अर्थसंकल्प सादर केलं, त्यामध्ये त्यांनी काय केलं, हे चिन्ह वापरलंय. तर हे चिन्ह कोणाला समजतच नाही. हे जे चिन्ह आहे तर हे या रुपया, तमिळमध्ये रुपया असं लिहिलं जातं, त्याचं पहिलं अक्षर रुपया, त्यामधलं हे चिन्ह त्यांनी वापरले. आता हे जे चिन्ह आहे आपलं, हे चिन्हाची निर्मिती कशी झाली, तर भारतीय रुपयाचे रुपये हे अधिकृत चिन्ह 15 जुलै 2010 रोजी भारत सरकारने स्वीकारलं. आणि हे चिन्ह कोणी डिझाईन केलं, तर उदय कुमार यांनी हे चिन्ह डिझाईन केलं. ते तमिळनाडूतलेच आहेत. ठीक आहे. आणि हे चिन्ह जे आहे मित्रांनो, या चिन्हाचं समजा आपल्याला अं, आपण वेबसाईटवर किंवा एखाद्या फ्लिपकार्ट वगैरे अशा याच्यावर ज्यावेळेस आपण हे चिन्ह यूज करतो, तर त्याचा टेक्निकल युनिकोड काय आहे, U+20B9, हा त्याचा युनिकोड आहे. त्यानंतर भारतातील वनव्याबाबत काही माहिती देणार आहे 2023-24 बद्दल. तर यामध्ये काय सांगितलंय, सगळ्यात जास्त वनवे कुठे लागले गेले भारतामध्ये 2023-24 या कालावधीत, तर उत्तराखंडमध्ये लागले, ओडिसामध्ये, छत्तीसगडमध्ये, या 3 राज्यात सर्वात जास्त वनवे लागले. त्यानंतर महाराष्ट्राची स्थिती काय आहे, तर महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये पण वनवे लागलेत, तर त्यानुसार हा 5व्या क्रमांकावर आहे. पण वनवे लागल्यानंतर म्हणजे वनवे लागले
पण जंगल जास्त जळलं म्हणजे जंगलाचं नुकसान जास्त झालं आणि जंगल जास्त जळलं याच्यामध्ये महाराष्ट्र जो आहे तर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे जी लागलेली जो काही वणवा आहे तो लवकर विझवला नाही गेला. याच्यामुळे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे नुकसानाच्या बाबतीत. आणि वणवा लागण्याच्या संख्येनुसार 5व्या क्रमांकावर आहे, म्हणजे कमी वणवे लागले बाकीच्या पेक्षा असं म्हणता येईल. तर किती जंगल जळाले? 4,95 चौरस किलोमीटर जंगल जळाले महाराष्ट्रामध्ये. आणि सर्वाधिक वणवे कुठे झाले तर उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड इथे झाले. वणवा लागण्याचा काळ नोव्हेंबर ते जून हा काळ वणव्याचा मुख्य काळ असतो. म्हणजे याला वणव्याचा काळ म्हणून देखील ओळखला जातो. हा एक्झामला कधी पॉईंट आला तर लक्षात असू द्या, नोव्हेंबर ते जून हा वणव्याचा काळ म्हणून ओळखला जातो. या वातावरण कोरडे असते त्यामुळे आग पटकन पसरते. त्यानंतरची न्यूज आहे आपली युनिफाईड पेन्शन योजना केंद्र सरकारने लागू केली. ही योजना कधी लागू केली तर 1 एप्रिल 2025 पासून युनिफाईड पेन्शन योजना लागू केली. आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुनिश्चित पेन्शन मिळवून देणे हा या योजनाचा काय आहे तर म्हणजे उद्देश आहे. याच्यामध्ये पेन्शन रक्कम काय आहे? निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या 50% इतकी पेन्शन मिळेल. किमान 10,000 रुपये मासिक पेन्शन असेल. म्हणजे जर कधी त्यांनी म्हणजे पेमेंट कमी असेल किंवा त्यांचं काय म्हणतात ते त्यांनी किती काळ नोकरी केली त्यावर पण ते डिपेंड करतं. जर कधी ते 10 वर्षापर्यंतच असेल तर 10,000 एवढं मासिक वेतन असणार आहे. जर 25 वर्षापर्यंत असेल तर मग 50% पेन्शन मिळणार आहे, असं आहे ते. त्यानंतर महागाई भत्ता, पेन्शनमध्ये महागाई भत्त्याचा समावेश केला जाणार आहे. कुटुंबांना सुद्धा पेन्शन अधिकार असणार आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनच्या 60% रकमेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. यूपीएस केंद्रीय सरकारची कर्मचाऱ्यांसाठी एक स्थिर महागाईचं संशोधित पेन्शन योजना आहे, ज्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर निश्चित आर्थिक सुरक्षितता मिळेल. आता हा एक करार आहे मित्रांनो. हा करार कोणामध्ये झाला तर डीपी आयआयटी आणि येस बँक यांचा हा करार आहे. तर डीपी आयआयटी काय आहे? उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, भारत सरकारचा उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग आहे. ह्या विभागाचा आणि येस बँकेचा एक करार झालाय. हा करार झालाय 13 मार्च 2025 रोजी. हा करार झालाय दिल्ली येथे. या कराराचा उद्देश काय आहे तर भारतातील स्टार्टअपला आर्थिक आणि तांत्रिक मदत देणे. याच्यासाठी येस बँकिंग सेवा कर्ज आणि इतर मदत देईल. स्टार्टअप्सला दुसऱ्या उद्योगांशी जोडणे, त्यांना मार्केटमध्ये यश मिळवण्यासाठी मदत करेल. त्यानंतर येस बँक स्टार्टअप्सला वित्तीय म्हणजे पैशाशी संबंधित मदत देईल. यामध्ये कर्ज, बँकिंग सेवा, इतर आर्थिक सहाय्य. आणि डीपीआयटी हा भारत सरकारचा विभाग आहे जो स्टार्टअप आणि व्यापार क्षेत्राचा विकास करण्याचे काम करतो. त्यानंतर आपली पुढची जी योजना आहे ती आहे सॉरी योजना राज्य युवा विकासम योजना. ही योजना कोणत्या राज्याची आहे तर तेलंगणा या राज्याची आहे. तेलंगणा राज्याचे जे मुख्यमंत्री आहे श्री रेवंत रेड्डी यांनी 17 मार्च 2025 रोजी विधानसभेच्या सभागृहात राजीव युवा विकासम या स्वयंरोजगार योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा उद्देश बेरोजगार युवकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आहे. या योजनेसाठी 6,000 कोटीचा निधी त्यांनी म्हणजे निधी दिलाय असं म्हणता येईल. त्याचा उद्देश काय आहे तर राज्यातील 5 लाख बेरोजगार युवकांना स्वरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. आणि विशेषतः SC ST OBC अल्पसंख्याक समुदायातील युवक हे त्याचे लाभार्थी असतील. आणि युवकांना 50,000 ते 4 लाखापर्यंतचे आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे दिल्या जाणार आहे. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती आहे INS तवास्य. म्हणजे जी काही आपली सुशील INS तवास्य हे जे
INS तवासाचे आधीचे नाव काय होते? तुशील होते. तर त्याचं नामकरण आणि जन्मावतरण झालंय. त्याचं नवे नाव आता तवासे आहे. आणि जन्मावतरण दिनांक जो आहे तो 22 मार्च आहे. गोवा इथून झालंय ते. आणि सहकार्य कोण आहे तर भारत रशिया नौदल सहकार्य आहे. आणि जो याचा वर्ग आहे तर तो तलवार वर्ग आहे. त्याचं नाव वगैरे बघून घ्या, एवढी काही इम्पॉर्टंट वाटत नाही मला न्यूज, पण मी कव्हर केली होती तर. त्यानंतर ही न्यूज आहे तर ही एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. नीती आयोगाने फ्रॉम बॉरोवर्स टू बिल्डर हा अहवाल सादर केलाय. अहवालाचं नाव काय आहे? फ्रॉम बॉरोवर्स टू बिल्डर, वुमन्स रोल इंडिया फायनान्शियल ग्रोथ स्टोरी. प्रकाशन कोणी केलंय म्हणजे अहवाल सादर कोणी केला तर नीती आयोगाने केलाय. आणि कधी केला तर 24 एप्रिल 2025 रोजी केला. तर याच्यात काय सांगितलं, महिला कर्जदारांमध्ये 42% वाढ झाली. डिसेंबर 2024 पर्यंत 2.7 कोटी महिलांनी त्यांच्या क्रेडिट स्कोअरचे स्वतः निरीक्षण केले. हे मागील वर्षापेक्षा 42% जे आहे तर ते जास्त आहे. महिला स्वनिरीक्षण करत्यांचा भाग म्हणजे महिलाची जी साक्षरता आहे मित्रांनो, महिलाची जी साक्षरता आहे ही 2023 मध्ये 17.89% होती. तर 2024 मध्ये त्याच्यात वाढ होऊन 19.43% एवढी झाली. त्यानंतर नॉन मेट्रो भागात जे साक्षरता आहे ती 48%, तर मेट्रो भागात 30% एवढी वाढ झालेली आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय तर 2019 पासून महिला व्यवसाय कर्जांच्या सुरुवातीत 14% वाढ झाली. डिसेंबर 2024 पर्यंत व्यवसाय कर्जदारांपैकी 35% तर महिलाच आहेत. आणि महिला सुवर्ण कर्जधारकांचा भाग 6% सुद्धा वाढलेला आहे. असा अहवाल यांनी सादर केलाय. काही काही महत्वाचे पॉईंट आहेत तेवढे तुम्ही रीड करून घ्या. त्यानंतर माधव राष्ट्रीय उद्यान. मला वाटतं आपण हे भाग एक मध्ये घेतलेलं आहे. हे 2 पॉईंट मी स्किप करतो, हे तुम्ही बघून घ्या. त्यानंतर भारतात फॅटअप प्रायव्हेट सेक्टर कोलॅबोरेटिव्ह फोरम 2025 चे आयोजन करण्यात आले. फॅटअप काय आहे मित्रांनो? प्रायव्हेट सेक्टर कोलॅबोरेटिव्ह फोरम. फॅटअप म्हणजे फॅटअपचं फुल फॉर्म आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी काळा पैसा आणि दहशतवादाला आर्थिक मदत यावर काम करते. म्हणजे काळा पैसा किंवा दहशतवादाला कोणी आर्थिक मदत करत असेल तर यावरती ही फॅटअप ही जी संस्था आहे ही का त्याच्यावर काम करते. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आणि याचे आयोजन जे केलंय तर ह्या वर्षीचं भारतामध्ये याचं आयोजन होतं. कधी आयोजन होतं तर 25 ते 27 मार्च रोजी. कुठं होतं तर मुंबईमध्ये झालंय याचं आयोजन. ठीक आहे, याची बैठक म्हणता येईल आपल्याला. फॅटअपची बैठक जी आहे तर ती 25 ते 27 मार्च मध्ये मुंबई येथे झाली. आणि ही बैठक कोणी आयोजित केली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि वित्त मंत्रालयाचे महसूल विभाग यांनी ही बैठक जी आहे तर ती आयोजित केली. सगळ्यात महत्वाचं आहे आरबीआय. ठीक आहे. तर फॅटअपचे अध्यक्ष कोण आहे तर एलिसा दे अँडो माद्राझो. त्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत. आणि भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व विवेक अग्रवाल अतिरिक्त महसूल सचिव वित्त मंत्रालय यांची प्रमुख उपस्थिती होती. आणि आयोजित करण्याचं कारण काय, उद्देश काय तर काळा पैसा रोखण्यासाठी उपाय शोधायचे, दहशतवादाला पैसे कसे थांबवायचे ते ठरवायचं, डिजिटल व्यवहार सुरक्षित बनवायचे, जे काही युपीआय ऑनलाईन मनी ट्रान्सफर वगैरे, त्याच्यासाठी ही बैठक होती. कोणी आयोजित केली तर रिझर्व्ह बँकेने. सौगात मोदी मोहिमेची संक्षिप्त माहिती आपण दिली. इथं काय सांगितलं, 16 मार्च 2025 रोजी दिल्लीतील निजामुद्दीन येथे मोहिमेची औपचारिक सुरुवात झाली. सौगात मोदी मोहीम. ह्या मोहिमेची सुरुवात झाली. ठीक आहे, 16 मार्च 2025 रोजी जमाल सिद्दीकी भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी या मोहिमेची घोषणा केली. मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? 32 लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना ईदच्या निमित्त मदत पोहोचवणे. म्हणजे मदत काय तर एक किट दिली जाणार आहे त्यांना. त्यामध्ये 32,000 भाजप कार्यकर्ते 32,000 मस्जिदींशी संपर्क साधून प्रत्येकी मस्जिदीतून 100 गरजू व्यक्तींची ओळख करून त्यांना किट्स वितरित करतील. त्या किट्समध्ये काय असणार आहे? खाद्यपदार्थ, कपडे,
आणि इतर काही आवश्यक गोष्टी. त्या किटची किंमत किती असणार आहे? 500 ते 600 रुपये. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे आपली चिपको आंदोलन. चिपको आंदोलन हे खूप जुनं आहे, पण न्यूज मध्ये होतं तर मी कव्हर केलंय. चिपको आंदोलन कधी झालंय? सगळ्यात सुरुवातीला तर 1973 साली उत्तराखंडमध्ये चमोली या जिल्ह्यामध्ये मंडल या गावात हे आंदोलन झाले. सरकारी आदेशानुसार एका कंपनीला अशोकाच्या वृक्षांची मोठी तोड करण्याची परवानगी दिली होती. पण यामध्ये काय केलंय, महिलांनी याला विरोध केला. महिलांनी काय केलं की झाडांना मिठी मारून संरक्षण केलं आणि लाकूड तोडींना विरोध केला. म्हणून याला चिपको आंदोलन म्हणले गेलं. सुरुवातीला हे आंदोलन कुठं झालं? चमोली येथे झालं, मंडलगावमध्ये, चमोली जिल्ह्यात उत्तराखंडमध्ये. त्यानंतर दुसरं आंदोलन कुठं झालं तर रेनी गावमध्ये झालं. गौरादेवी आणि महिला समूहाने झाडांना मिठी मारून 250 पेक्षा जास्त झाडे वाचवली. त्यानंतर 1980 मध्ये याचे या आंदोलनामुळे काय केलं तर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्यांनी 15 वर्ष ऊसतोडीवर बंदी घातली. त्यानंतर 1980 मध्ये पर्यावरण मंत्रालयाची स्थापना झाली आणि 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तर तो लागू झाला. त्यानंतर आपली पुढची जी न्यूज आहे ती आहे मार्च 2025 मध्ये दोन भारतीय किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन मिळालं. म्हणजे मित्रांनो, तर भारताने मार्च 2025 मध्ये दोन किनाऱ्यांना प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग मानांकन जे आहे तर ते प्राप्त झाले. हे कुठं झाले तर कोणत्या कोणत्या किनाऱ्यांना झाले? कप्पड बीच केरळमध्येच आणि दुसरं पण लाल चाल बीच केरळमध्येच. भारताने 2025 मध्ये म्हणजे आणखी दोन, म्हणजे हे दोन किनारपट्ट्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळून एकूण 13 ब्लू फ्लॅग किनारे भारतामध्ये सध्या आहेत. आणि ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र हे फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन डेन्मार्क या संस्थेद्वारे दिले जाते. ब्लू फ्लॅग नामांकन मिळवण्यासाठी समुद्र किनाऱ्याला 33 कठोर निष्कर्ष पूर्ण करावे लागतात. भारत सरकारने याच्यासाठी एक उपक्रम चालू केला आहे. त्या उपक्रमाचं नाव काय आहे? बीम्स, बीच एन्व्हायरमेंट अँड एथिस्टिक मॅनेजमेंट सर्व्हिसेस. हा एक उपक्रम आहे स्वच्छता वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर भारतातील ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त करतं किनारे. तर हे 13 किनारे जे आहेत तर या 13 किनाऱ्यांना भारतामध्ये ब्लू फ्लॅग मानांकन जे आहे तर ते मिळालेलं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये एक पण नाही आहे. जे आत्ता मिळाले तर ते कोणते आहे? हे हे दोन आहे, कप्पड बीच आणि चाल बीच. हे दोन्ही पण केरळमध्ये आहेत. त्यानंतर पुढची आपली न्यूज आहेत, लोकसभेत वित्त विधेयकाला 35 दुरुस्त्यांसह मंजुरी दिली. वित्त मंत्री यांनी सादर केले यांनी जो अर्थसंकल्प सादर केला होता, निर्मला सीतारामन यांनी 2025-26 जो वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला, त्यामध्ये किती सुधारणा करण्यात आल्या मित्रांनो? तर 35 सुधारणा यामध्ये करण्यात आल्या. त्यावेळेस त्या विधेयकाला मंजुरी मिळाली. ठीक आहे, हा पॉइंट आहे. हा पॉइंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचा आहे. कसा क्वेश्चन असू शकतो की 2025-26 जे अर्थसंकल्प सादर केले याच्यामध्ये किती दुरुस्त्या करण्यात आल्या? तर एकूण 35 दुरुस्त्या करण्यात आल्या. राज्यसभेची मंजुरी. या विधेयकाला राज्यसभेने देखील चर्चा केली आणि सर्व दुरुस्त्यांसह मंजुरी दिली. यानंतर विधेयक पुन्हा लोकसभेकडे पाठवले. अंतिम मंजुरी. लोकसभेत हे विधेयक पुन्हा मंजूर झाले. म्हणजे वित्त विधेयक 2025-26 मध्ये सरकारचा एकूण खर्चात 7.4% वाढ केली गेली. म्हणजे कसं? 2025-26 साठीचा एकूण खर्च किती आहे? 50.65 लाख कोटी आहे. तर हा कोट म्हणजे ही जी रक्कम आहे ही रक्कम 2024-25च्या तुलनेत 60%, 7.4%ने काय आहे तर जास्त आहे. म्हणजे 2025-26 विधेयकात एकूण खर्चात किती वाढ आहे तर 7.4% एवढी वाढ आहे. आणि ज्यावेळेस दुरुस्ती झाली त्यावेळेस याच्यामधून हा एक कर जो आहे तर तो हटवला गेला. 6% डिटेल कर जो आहे तो हटवला गेला. याच्यामध्ये एकूण खर्च किती आहे तर तो 50.65 लाख कोटी आहे. 7.4% एवढा आहे. आणि राज्यासाठी किती निधी आहे तर 4,91,91 लाख कोटी एवढा आहे वाढ झालेली. बघून घ्या तुम्ही, सगळा मी तर पॉईंट दिलेला आहे.
त्यानंतर भारताने यशस्वीरित्या चाचणी केलेले वल्स VLSR मिसाईल, म्हणजे व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल. या मिसाईल जी आहे तर ती स्वदेशी विकसित केलेली मिसाईल आहे DRDOने. आणि 25 मार्च 2025 रोजी याची जी चाचणी आहे तर ती चाचणी कुठं केली? ओडिसामध्ये, चांदीपूर ओडिसा इथे ही चाचणी पूर्ण केली. आणि हे जे मिसाईल कोणी बनवले तर DRDOने आणि भारतीय नौदल यांनी एकत्रित त्यांनी हे बनवले. ठीक आहे. हवाई हल्ल्यांचा नाश करण्यासाठी हे बनवलेलं आहे. कमीत कमी उंचीवरील आणि उच्च वेगाने उडणाऱ्या हवाई लक्ष्यांना नष्ट करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. ही क्षेपणास्त्रे समुद्र आधारित आहे, म्हणजे ते भारतीय नौदलाच्या जहाजावर लॉन्च केले जाणार आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे सोसायटी अगेन्स्ट व्हायलन्स इन एज्युकेशन अहवाल. म्हणजे ही एक संस्था आहे, सोसायटी अगेन्स्ट व्हायलन्स इन एज्युकेशन, म्हणजे सेव अशी ही एक संस्था आहे. या संस्थेने काय केलं तर एक अहवाल जो आहे तो जारी केलाय. तो अहवाल त्यांनी कधी जारी केलाय? मार्च 2025 रोजी जारी केलाय. आणि त्या अहवालाचं नाव काय आहे? रॅगिंगच्या तक्रारीवर आधारित एक अहवाल आहे तो. ठीक आहे. 2022 ते 24 या 3 वर्षाच्या कालावधीतल्या रॅगिंगच्या तक्रारीवर त्यांनी अहवाल जो आहे तर तो प्रदर्शित केलाय. आणि तो कधी प्रदर्शित केलाय तर आंतरराष्ट्रीय सत्य हक्क दिनाच्या दिवशी 2025 मार्चमध्ये सोसायटी अगेन्स्ट व्हायलन्स इन एज्युकेशन सेव या संस्थेने रॅगिंग विरोधी अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलाय. कुठे केला तर दिल्ली येथे केलाय. आणि या अहवालात काय सांगितलं तर भारतभर या 3 वर्षात 51 विद्यार्थ्यांचा मृत्यू रॅगिंगमुळे झालाय. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र जे आहे भारतामध्ये तर तिसऱ्या स्थानावर आहे रॅगिंगच्या तक्रारी तक्रारीसाठी. आणि याच्यामध्ये पण कोण तर नाशिक, महाराष्ट्रातलं आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आहे नाशिक मधलं हे, या विद्यापीठात 61 तक्रारी ज्या आहेत तर त्या नोंदवल्या गेल्या. 1 नंबरला मध्य प्रदेश आहे, 2 नंबरला जे आहे तर ते उत्तर प्रदेश आहे, आणि 3 नंबरला जे आहे तर ते महाराष्ट्र आहे. हा जो आहे पायलट प्रकल्प अंतर्गत 11 राज्यामध्ये गोदामाची उभारणी करण्यात आली. तर पायलट प्रकल्प जो आहे मित्रांनो तो 31 मार्च 2023 रोजी केंद्र सरकारने हा जो प्रकल्प आहे हा सुरू केला. आणि याचा उद्देश काय आहे तर सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्याची साठवण अशी एक योजना, ह्या म्हणजे या प्रकल्पाद्वारे सर्वात मोठं धान्य, जगातील सर्वात मोठे धान्य साठवण गोडाऊन बनवणं या पायलट प्रकल्पांतर्गत चालू केलंय. आणि याच्यामध्ये काय सांगितलं तर 11 राज्यातील 11 PACS म्हणजे काय प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये हे गोडाऊन ची निर्मितीचं काम किती पूर्ण झालंय? सध्या तर 9,750 मेट्रिक टन एवढं पूर्ण झालंय. आणि याच्यामध्ये पण याच्या- याच्यामध्ये पण महाराष्ट्रातील जो अमरावती जिल्हा आहे, या अमरावती जिल्ह्यामध्ये नेरी पांगलाई येथे 3,000 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम जे आहे तर ते उभारले गेले. आणि महाराष्ट्रामध्ये 258 ज्या कृषी पतसंस्था आहे त्या निवडल्या गेलेल्या आहेत. आणि बाकीचे जे राज्य आहे पायलट प्रकल्पातील तर ते इथे समोर दिलेले आहेत. ते तुम्ही बघून घ्या. 11 राज्य आहेत. त्यानंतर आपली पुढची न्यूज आहे स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक 2025. भारत सरकारने काय केलंय मित्रांनो? 11 मार्च 2025 रोजी लोकसभेत स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक 2025 जे आहे तर ते सादर केले. तर हे विधेयक जे सादर केलंय हे विधेयक अं, 4 जुने कायदे जे आहेत त्या कायद्यांना रद्द करून त्या कायद्याचं एकत्रीकरण करून हा एक नवीन विधेयक जो आहे तर तो जारी केला आहे. ते 4 कायदे कोणते आहेत तर ते हे 4 कायदे आहे. 1920चा पासपोर्ट कायदा, परदेशी नागरिक कायदा 1939, परदेशी नागरिक कायदा 1946, स्थलांतर कायदा 2000. तर हे 4 कायदे, जुने जे कायदे होते हे रद्द केले, त्याचं एकत्रीकरण केलं, त्यावर अभ्यास केला. आणि त्यानंतर
हे स्थलांतरित परदेशी नागरिक विधेयक 2025 जे आहे तर ते बनवलं आणि ते 2025 मध्ये सादर केलं लोकसभेमध्ये, आणि त्याला मंजुरी पण मिळाली 27 मार्च 2025 रोजी लोकसभेत, आणि त्यानंतर 2 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेत. तर हे जे विधेयक आहे, या विधेयकाचं अं, उद्देश काय आहे, तर जे भारतात प्रवेश करणारे प्रत्येक परदेशी नागरिकावर काटेकोरपणे लक्ष ठेवले आणि त्यांची तपासणी केली जाईल, हा याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर जर कधी परदेशी नागरिकांना बनावट व्हिसा किंवा पासपोर्ट वापरला तर त्यांना 7 वर्षाचा कारावास आणि 10 लाख दंड होऊ शकतो, असं पण या विधेयकामध्ये दिलेलं आहे. याचा उद्देश म्हणजे एक सिक्युरिटी सिक्युरिटी पर्पज हे विधेयक बनवलेलं आहे. त्यानंतर भारतात वाहनाचं उत्पादक क्षेत्रामध्ये अहवाल क्षेत्र संबंधीचा जो अहवाल आहे नीती आयोगाने सादर केलाय. तर मित्रांनो, भारताच्या वाहन उत्पादन क्षेत्रासंबंधीचा एक अहवाल आहे. तो अहवाल कोणी सादर केला तर नीती आयोगाने सादर केलाय, आणि कधी केलाय? 11 एप्रिल 2025 रोजी हा अहवाल सादर केलाय. अहवालचं नाव काय आहे? ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री पॉवरिंग इंडियाज एस्टिमेशन इन ग्लोबल व्हॅल्यू चेन. हा अहवाल त्यांनी सादर केलाय. हा अहवाल भारत वाहन उत्पादक क्षेत्राच्या जागतिक स्पर्धामध्ये आढावा घेतो, आणि 2000 म्हणजे पुढचं अजून काही होतं ते, पण याच्यासाठीच हे इम्पॉर्टंट होतं. हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही, राहू द्या. हा अहवाल कधी सादर केलाय? 11 एप्रिल 2025 रोजी दिल्लीमध्ये शास्त्री भवन येथे. सादर कोणी केलाय? नीती आयोगाने सादर केलाय. आणि यामध्ये काय सांगितलं तर जागतिक वाहन उत्पादनात भारताचा हिस्सा सुमारे 7.1% आहे. तर ऑटोमोटिव्ह घटकाच्या निर्यातीत भारताचा हिस्सा जो आहे तर तो 3% एवढा आहे, आणि भारत जगातील चौथा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश आहे. त्यानंतर भारताचे स्वदेशी सर्च इंजिन. भारताने स्वतःचे स्वदेशी एक सर्च इंजिन बनवले, त्याचं नाव आहे लुकअप. जसं आपलं गुगल आहे तसं भारताने लुकअप बनवले. आणि जे लुकअप आहे एक स्वदेशी सर्च इंजिन आहे जे भारतात तयार करण्यात आले. याचा उद्देश गुगल आणि इतर जागतिक सर्च इंजिन्सला मक्तेदारीला तडजोड देणे आहे. कुठं बनवलं गेलं तर पुण्यातील आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने लुकअप सर्च इंजिन विकसित केले. कंपनीचं नाव पण लक्षात ठेवा, आर्यन सर्च ग्रुप ऑफ कंपनी. लुकअप सर्च इंजिन तयार करण्यात आले 2025 मध्ये. ठीक आहे. आणि याचे उद्घाटन कधी झाले तर 11 मार्च 2025, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. पुढची न्यूज आहे, इंडिया आणि रशियन नेव्हीचा 14व्या आवृत्तीचा मॅरीटाईम द्विपक्षीय सराव इंद्रा 2025. इंडिया and Russia conducted 14th edition of naval exercise इंद्रा 2025. सराव कधी झाला तर 6 दिवसाचा सराव होता, 28 मार्च ते 2 एप्रिल. चेन्नई आणि बंगाल उपसागर या ठिकाणी हा सराव पार पडला. त्यानंतर काही महत्वाच्या नियुक्त्या आणि पुरस्कार आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला पुरस्कार आहे शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषणचा जो पुरस्कार आहे तर तो त्यांना मिळालाय. पुरस्काराचे नाव आहे महाराष्ट्र भूषण. पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये एवढी रक्कम आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल. पुरस्कार कोण देत आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य सरकार देणार आहे. कधी जाहीर झाला त्यांना हा पुरस्कार? 20 मार्च रोजी. पुरस्कार समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 12 मार्च 2025 रोजी राम सुतार यांचे त्यांचे नाव एकमताने निश्चित केले गेले. आणि 20 मार्च रोजी तो जाहीर झालाय. राम सुतार यांचे शिल्पकलेतील योगदान, तर त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचे 1 ते 82 मीटर उंचीचे जगातले सर्वात उंच शिल्प, हम्म, त्यावर त्यांनी शिल्पकार काम केलंय. त्यानंतर राम मंदिर अयोध्येतील 251 मीटर उंचीचे राम मंदिर शिल्प जे आहे यावर त्यांनी काम केलंय. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य शिल्पे सुतार यांच्या हातून साकारली जात आहे. तर हे जे प्रोजेक्ट आहे ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे मालवण येथे उभारण्यात येत आहे, म्हणजे याचं काम चालू आहे. आणि हा पुतळ्याचं पण
शिल्पकार कोण आहेत तर रामसुतार हेच आहेत. आणि शिल्पकार रामसुतार यांना 2025 मध्ये वयाच्या 100व्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांचा जन्म कुडालचा आहे, धुळ्याचा आहे. धुळे महाराष्ट्राचे आहेत. ठीक आहे. यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आणि अजून इतर काही पुरस्कार मिळाले, त्यामध्ये पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे आणि टागोर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार 2024चा 59वा सोहळा. तर हा सोहळा नवी दिल्ली येथे झालाय 27 एप्रिल 2025 रोजी. त्यामध्ये विनोद कुमार शुक्ला, ख्यानात्मक हिंदी साहित्यिक आहेत हे. कवी आणि कादंबीकार पण आहेत, लघुकथाकार पण आहेत. त्यांना भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. ठीक आहे. कधी? 27 एप्रिल 2025 रोजी. हे कुडलचे आहे तर छत्तीसगडचे आहे. छत्तीसगड राज्यातून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे पहिलेच लेखक आहे. हा महत्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर यांचं वय 88 आहे. विनोद कुमार शुक्ला हिंदी भाषेतील 12वे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आहेत. हिंदी भाषेतला 12वा पुरस्कार आहे हा. डॉक्टर विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार मिळालाय. 27 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यभूषण फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराचं सन्मान चिन्ह, ट्रॉफी, मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख रक्कम असं स्वरूप आहे. पुरस्काराचे महत्त्व: पुण्यभूषण पुरस्कार हा पुणे शहराच्या सांस्कृतिक, शिक्षण, सामाजिक कार्य व औद्योगिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्ती दिला जातो. आणि याची आवृत्ती कितवी ही तर 37वा पुरस्कार आहे. त्यानंतर ही एक नियुक्ती आपण बघणार आहोत. भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्था इंटॅक अध्यक्षपदी अशोक सिंग ठाकूर यांची निवड करण्यात आलेली आहे. इंटॅक म्हणजे काय? इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज, भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्था. 22 मार्च 2025 रोजी अशोक सिंग ठाकूर यांची 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी इंटेकचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. इंटेक ही संस्था 1984 साली स्थापन झालेली आहे. त्याचं मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. देशभरात सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी ही संस्थाचे हे तर ते काम करते. त्यानंतर आता काही खेळासंदर्भात चालू घडामोडी आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आहे राष्ट्रीय दृष्टिहीन क्रिकेट 2025. तर सियाराम राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पुरुषाची जी झाली आहे मार्च 2025 मध्ये झाली आणि यामध्ये विजेता जो ठरलाय गुजरात आहे, उपविजेता गोवा आहे. आणि मुंबईमध्ये ही अं, स्पर्धा पार पडली. फायनलचा निकाल काय आहे? गुजरातने गोव्याला 50 धावांनी पराभूत केले. ठीक आहे. तर गुजरात विजेता आहे, गोवा जो आहे तर तो उपविजेता आहे. त्यानंतर सेपाक टकराव वर्ल्ड कप 2025. तर सेकाप टकराव ही जी स्पर्धा आहे 20 ते 25 मार्च या 5 दिवसामध्ये बिहारमध्ये झाली आहे. पटना बिहारमध्ये झालेली आहे. यामध्ये एकूण 21 देश जे आहे ते सहभागी होते. आणि या वर्ल्ड कपची ही 4थी आवृत्ती आहे. आणि हे कोण आयोजित करतं तर आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ सेपाक टकराव द्वारे ही वर्ल्ड कप जे आहे ते आयोजित केलं जातं. याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रकारचे खेळ असतात. काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा यामध्ये घेतल्या जातात, जसं की पुरुष रेगो, महिला रेगो, पुरुष डबल्स, महिला डबल्स, त्यानंतर मिश्र काईट इव्हेंट्स. तर यामध्ये जे पुरुष रेगो आहे यामध्ये कोण जिंकलंय तर भारत जिंकलाय. भारताने कोणाला हरवलं तर जपानला हरवलंय आणि भारताला सुवर्ण पदक यामध्ये मिळाले. त्यानंतर महिला रेगो मध्ये वियतनाम हा देश जिंकलाय थायलंडला हरवून. आणि पुरुष डबल, महिला डबल आणि मिश्र कांड याच्यामध्ये थायलंड हा देश जिंकलाय. आणि या स्पर्धेचा शुभंकर कोण आहे तर भीम, जो भारतीय गौर या बिहारचा राज्य प्राण्यावर आधारित आहे. हा आहे शुभंकर. त्यानंतर इंडिया ओपन स्क्वॉश स्पर्धा 2025. इंडिया ओपन स्क्वॉश स्पर्धा जी आहे मित्रांनो, मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे 24 ते 28 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली. एक ऐतिहासिक प्रोफेशनल स्क्वॅच असोसिएशन कॉपर स्तरीय स्पर्धा होती. ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली.
ठीक आहे. आणि याच्यामध्ये पुरुष गटामध्ये कोण विजेता आहे तर इजिप्त हे विजेता आहे. आणि महिला गटामध्ये भारताच्या अनाहत सिंग ह्या विजेता आहेत. अनाहत सिंग हिने महिला गटात विजेतेपद मिळवून भारतीय स्क्वॉश खेळाडूंना प्रेरणा दिली. तसेच स्पर्धेत पुरुष गटात अभय सिंग हे भारताचे उपविजेते ठरलेले आहेत. ठीक आहे. आणि स्पर्धेचे स्वरूप काय आहे तर महिला गटासाठी $15,000 आणि पुरुष गटासाठी $25,000 एवढी रोख रक्कम जी आहे तर त्यांना दिले जाणार आहे. अनाथ सिंग ह्या महिला विजेते आहे. त्यांचं वय 17 वर्ष आहे. त्यांचा फायनल स्कोर हाँगकाँग केलंटाईनचा त्यांनी पराभव केलाय. आणि ही तिची सलग 6वी आणि एकूण 11वी PSA टूर विजेतेपद आहे. वर्तमानात भारतातील सर्वात उंच रँक केलेली महिला खेळाडू ह्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, झाल्या आपल्या मार्च महिन्याच्या चालू घडामोडी सगळ्या कंप्लीट झाल्यात. भाग एक तुम्ही बघितला नसेल तर तोही बघून घ्या. त्यामध्ये भरपूर काही चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या महत्त्वाच्या घडामोडी पण त्यामध्ये आहेत. यामध्ये पण आपण महत्त्वाच्या महत्त्वाच्या काही घडामोडी घेतलेल्या आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे का, TCS झालं आणि IBPS झालं. आता एकदम काय म्हणता येईल त्याला की डिटेल्समध्ये आता विचारत आहे. डिटेल्समध्ये विचारत आहे एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन विचारत नाही. मधातले डिटेल्समध्ये मधात खोल खोल जाऊन क्वेश्चन विचारत आहे. तर त्या पद्धतीने आपण TCS आणि IBPS सारखंच आपण चालू घडामोडी घेत आहोत. तर त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला याची चालू घडामोडीची PDF पण इथे मिळून जाईल. तर यावर तुम्हाला बाकीचे PDF पण पाहिजे असतील तर त्याही मिळून जातील. इथून घेऊन टाका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू मित्रांनो. मग चला.